स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर सकाळची आता सर्व कामं म्हणजे पुष्पात पोछा घेत, देवपूजा राहिलेली आहे, तर देवपूजा पण करते आणि फराळाचं राहिलेलं आहे। तर पहिले मी आता कुकरमध्ये दिले रताळू लावून चण्याची उसळ सुद्धा आता बनवत आहे। तर चला मग आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आमच्या गावात चालू आहे आता भागवत पारायण कथा, तर तिथं सुद्धा जायचं आहे दर्शनाला। तर चला मग। हे अर्धा किलो साबुदाणा भिजत घातलेला आहे, मस्त भिजलेला आहे आपला। आणि कुकरमध्ये लावलेले आहे रताळू आणि इकडे ठेवलेली आहे कढई, कारण आपली छोट्या कढईमध्ये काही बसणार नाही म्हणून याच कढईमध्ये आपल्याला साबुदाण्याची उसळ बनवायची आहे। हे कढई काळी आहे, पण आता माझ्याकडे नाही आहे, दुसरी कढई, दोनच कढई आहेत माझ्याकडे आणि एक आहे ती खूप मोठी आहे। तर आता याच्यामध्ये पहिले शेंगदाणे घेते भाजून। जुनी कढई आहे ही आमच्या घरची चुलीवरची। आता अर्धा किलो शेंगदाणे घेते मी याच्यासाठी भाजून, अर्धा किलो साबुदाण्यासाठी, कारण आमच्या घरामध्ये सर्वांचेच उपवास आहे। ह्या आहेत मिरच्या ठेवल्या तळण्यासाठी, मिरच्या कापल्या हिरव्या आपल्या तिखट आणि हे भाजलेले आपले शेंगदाणे। तर आता मस्त कढईमध्ये सर्व मिरच्या घेते तळून। मिरच्या तळून रताळू सुद्धा झालेले आपले उकळून, अर्धा किलो रताळू घातले मी उकळून आणि अर्धा किलो ठेवून दिले होते। आणि याचे मस्त आता साल घेते काढून, कारण मिस्टरांना दूध टाकून आवडते, दूध, साखर आणि रताळू साल काढून। तर याचा आता मस्तपैकी मी संपूर्ण याची साल काढून घेणार आहे आणि पहिले मिस्टरांना द्यायचा। इथं झालेली आता साबुदाण्याची उसळ आपली, म्हणजे खिचडी, आणि रताळू पण सोललेले सर्व। आता मस्त दूध टाकते त्यात आणि या सर्वजण फराळाचं करायला महाशिवरात्रीचा। आणि यामध्ये टाकते थोडंसं तूप, घरचं तूप आहे लावलेलं साईचं, आणि देवाला सुद्धा दाखवते थोडंसं साबुदाणा आणि रताळू। आता घरचं झालेलं आहे सर्व, आता चाललं आहे मंदिरामध्ये। आणि तनिषा बघा माझ्यासमोर जाते एकदम, तिला खूप आवड आहे मंदिराची। आणि बघा इथं किती छान रांगोळी काढलेली आहे मस्त, आणि आज खूप गर्दी आहे मंदिरामध्ये। आणि रांगोळीला कोणी मोडणार नाही म्हणून लावलेलं आहे कंपाऊंड। आणि हे बघा आतमध्ये किती गर्दी आहे मंदिरात, महाशिवरात्रीची खूप गर्दी असते मंदिरामध्ये। भागवत कथेमध्ये आता लागलेले देवाचे लग्न हे आहेत आमच्या घरचे राधाकृष्ण, आणि कृष्ण झालेला आहे छोटा आणि राधा झालेली आहे मोठी। तर कृष्ण वेळेवर झालेला आहे, कारण कृष्णाचं काही एवढं हे नव्हतं डिसाईड केलेलं की कृष्ण होणारच म्हणून ऋत्वी, तर वेळेवर झालं, म्हणजे राधाला काही सोबतीला नव्हतं म्हणून। आणि इथं बघा हे आहे शंकर पार्वती, छान दिसले शंकर पार्वती, मेकअप सुद्धा छान झालेला आहे त्यांचा। आणि आमचा कृष्ण एकदम छोटा पडलेला आहे सर्वात। मला माहिती नाही यांना कृष्ण झाल्या, राधा झाल्या आणि मस्त मंदिरात गेल्या। मग तिचे पप्पा सांगतात की ऋत्वी कृष्ण झाली, मंदिरात गेली। आज चालू आहे त्याचं फोटोशूट, झालं लग्न राधाकृष्णाचं। आमच्या घरी आज सगळ्याचाच उपास आहे, ऋत्वीचा, आरतीचा, सगळे लेकरायचा। स्वयंपाक नाही केला आज, कारण आमच्या गावात असते महाशिवरात्रीची यात्रा, म्हणजे महाशिवरात्री झाल्यानंतर 12-13ची। तर हा झालेला आहे राधाकृष्ण। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आज सकाळीच बनवलेला आहे आपला बटाटा चिप्स, आणि मस्त झालेला आहे, वाढलेला सुद्धा आहे, कारण आता खूप ऊन तापत आहे। आणि संध्याकाळी झालेलं आहे आपलं फराळाचं, इथं चालू आहे तर मुलांचं फराळाचं करून गेलेलो आम्ही मंदिरामध्ये। आणि इथे चालू आहे पावली खेळणं, म्हणजे हरिपाठ चालू आहे आता, आणि लहान मुलंसुद्धा इकडे एन्जॉय करत आहेत। आणि आमच्या गावामध्ये दरवर्षी असे 7 दिवस सप्ताह आणि संध्याकाळी दररोज हरिपाठ असते असाच। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते, तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला बाय बाय।